मराठा आंदोलक मनोज जरांगे पुन्हा उपोषण सुरू करणार। मेळाव्यातून उपोषणाची घोषणा। उपोषणामध्ये 1 लाखाहून अधिक लोक सहभागी होणार, जरांगेंचा दावा। आजपासून पुढील आंदोलनाची तयारी सुरू। आंदोलनाशी सहमत असणाऱ्यांचा व्हिडिओ करून घ्या, मनोज जरांगेंच्या सूचना। राहुल गांधींविषयी बोलताना प्रकाश आंबेडकरांची जीभ घसरली। लातूरमध्ये वंचितच्या उमेदवाराच्या प्रचार सभेत आंबेडकर बरळले। नॉन क्रिमिलियरच्या निर्णयावरील मुद्द्यावर बोलताना प्रकाश आंबेडकरांची पुन्हा जीभ घसरली, तर जरांगेंच्या मागणीला विरोध असल्याचं भाजपनं जाहीर करावं, आंबेडकरांचं आव्हान। आलेल्या संधीचं सोनं करायचं की माती हे ज्यानं त्यानं ठरवावं। गेल्यावेळी उमेदवारी दिली, त्यांनी माती केली, आता गद्दारांना गाडायला आलोय। सांगोल्यातल्या सभेतून उद्धव ठाकरेंचा शहाजी बापूंना इशारा। लाथ मारली तरी चालेल, पण भाजपच्या पालख्या वाहत आहेत। भाजपनं आधी खांद्यावर घेतला, आता खांदा देतील, उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका। मोदी शहा राज्यभर फिरतायत, लगेरो मुन्नाभाई चित्रपटातील सर्किट म्हणजे अमित शहा, उद्धव ठाकरेंची टीका। मधुरिमा राजे आणि मालोजी राजे काँग्रेस पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांच्या प्रचारात सक्रिय होणार, कार्यकर्ता मेळाव्यात घोषणा। शरद पवार राजकारणातून निवृत्त झाल्यानंतर हाच पठ्ठ्या काम करणार, अजून मी 10 वर्ष काम करू शकतो, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। अजित पवार छोटा पठ्ठ्या शरद पवारांच्या वाईटावर उठलाय, यांच्या शापानं काही होणार नाही, खासदार संजय राऊतांचा अजितदादांना टोला। जालन्याच्या घनसावंगीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश टोपेंच्या प्रचारासाठी शरद पवारांची सभा, टोपेंच्या हस्ते काठी आणि घोंगडी देऊन पवारांचं स्वागत। वर्ध्याच्या आष्टीत बच्चू कडूंची बैलगाडीवरून रॅली, प्रहारचे उमेदवार जयकुमार बेळखेड यांच्या प्रचारासाठी बच्चू कडू आर्वीमध्ये। मोरगाव अर्जुनी मतदारसंघातले प्रहारचे उमेदवार सुगत चंद्रिकापुरींच्या प्रचारासाठी बच्चू कडू मैदानात। वडील मनोहर चंद्रिकापुरींचे तिकीट राष्ट्रवादीनं कापल्यानंतर सुगत यांना प्रहारकडून उमेदवारी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांमध्ये बंद दाराआड चर्चा। अमित शहांच्या हस्ते विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचं संकल्प पत्र प्रसिद्ध, भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित। लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार, वृद्ध पेन्शन योजनेत 1500 वरून 2100 रुपयांची वाढ करणार, भाजपचं संकल्प पत्रातून आश्वासन। शेतकऱ्यांची कर्जमाफी, भावांतर योजना आणणार, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा भाजपचं आश्वासन। महारथी मार्फत मोठ्या लॅब तयार करण्याचा प्रयत्न करणार, फडणवीसांची घोषणा, तर नव्या उद्योजकांना 15 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचा भाजपच्या संकल्प पत्रातून उल्लेख। मवियाच्या सगळ्या योजना सत्ता मिळवण्यासाठी आहेत, अमित शहांचा मवियावर आरोप, तर काँग्रेसनं दिलेली आश्वासनं आतापर्यंत पूर्ण झाली नाहीत, शहांचा टोला। महाविकास आघाडी म्हणजे फक्त विरोधी पार्टी, सोनिया गांधी आणि शरद पवारांनी 10 दिवसात राज्याला फक्त 1,91,000 दिले, अमित शहांचा मविया नेत्यांवर निशाणा। सत्तेत असताना मला आणि अजित पवारांना किती पदं मिळाली ते शोधा, खासदार सुप्रिया सुळेंचं गृहमंत्री अमित शहांना प्रत्युत्तर। महाविकास आघाडीचा महाराष्ट्रनामा प्रकाशित, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रनामा प्रसिद्ध। महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 3000 रुपये देणार, महिलांचा बस प्रवास मोफत करणार, महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी शक्ती कायदा लागू करणार, मवियाचं जाहीरनाम्यातून आश्वासन। मवियाच्या जाहीरनाम्यातून शेतकऱ्यांसाठी घोषणा, 3 लाखांपर्यंत शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करण्याचं आश्वासन। मवियाच्या महाराष्ट्रनाम्यातून 500 रुपयात सिलेंडर देण्याची घोषणा, तर 100 युनिटपर्यंत वीज सवलत मिळणार असल्याची खरगेंची ग्वाही। जातनिहाय जनगणना करणार, आरक्षणाची 50% मर्यादा आम्ही हटवणार, महाराष्ट्रनामातून मवियाचं मतदारांना वचन।
60 वर्ष ग्रामपंचायतींपासून ते दिल्लीपर्यंत काँग्रेसची सत्ता होती. काँग्रेसनं गरिबी हटावचा नारा दिला, पण शेतकरी शेतमजुरांऐवजी काँग्रेस नेत्यांचीच गरिबी हटली. यवतमाळमधील सभेत गडकरींचा काँग्रेसवर हल्लाबोल. महाविकास आघाडीचा जाहीरनामा म्हणजे अफवा, त्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. काँग्रेसचं रक्त विकास करण्याचं नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची टीका. महाविकास आघाडीत असलो तरी जिथे आपला उमेदवार असेल तिथे विजय झालाच पाहिजे. नांदेडमधील सभेत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. महाविकास आघाडीमध्ये ताळमेळ राहिलेला नाही, त्यांचा गोंधळ सुरू. नांदेड उत्तर मतदारसंघावरून भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांची मवियावर टीका. शरद पवारांना मी जर संधीसाधू वाटत असेल तर शरद पवार काय आहेत? भाजप खासदार अशोक चव्हाण यांची शरद पवारांवर टीका. 17 नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरेंचा स्मृती दिन. त्याच दिवशी ठाकरे आणि मनसे शिवाजी पार्कवर सभा घेण्यासाठी आग्रही. शिवसैनिकांची अडवणूक होण्याची शक्यता राऊतांकडून व्यक्त. उद्धव ठाकरेंनी पैसे घेतल्याशिवाय कुणालाही एबी फॉर्म दिला नाही. पैसे घ्यायचे आणि उमेदवारी विकायची हा ठाकरेंचा कारभार. ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर यांचा आरोप. लाडकी बहीणचे 1500 रुपये घेऊन काँग्रेस रॅलीत दिसणाऱ्या महिलांचे फोटो काढून पाठवा, त्यांची व्यवस्था करतो. कोल्हापूरमधील सभेत भाजपच्या धनंजय महाडिकांचा धमकीवजा इशारा. विरोधकांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला. मी महिलांना कोणत्याही प्रकारची धमकी दिली नाही. धनंजय महाडिकांचं स्पष्टीकरण. महिलांना धमकी दिल्याप्रकरणी भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांना निवडणूक आयोगाची नोटीस. तात्काळ खुलासा सादर करण्याचे आदेश. धनंजय महाडिकांची धमकी कुठलीच महिला खपवून घेणार नाही. सुप्रिया सुळेंचा धनंजय महाडिकांवर निशाणा. 1500 रुपये देऊन महिलांवर दबाव. संजय राऊतांची टीका. आमच्या करातलेच पैसे आम्हाला देत आहात म्हणजे उपकार करत नाहीत. धमक्या देऊ नका. धनंजय महाडिकांच्या वक्तव्यावर राऊतांची प्रतिक्रिया. सुनील टिंगरेंची नोटीस. वैयक्तिक शरद पवारांना नाही तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पक्षाध्यक्षांना, मवियाच्या इतर 2 पक्षांना सुद्धा टिंगरेंच्या नोटिसा. टिंगरेंनी पवारांना पाठवलेली नोटीस एबीपी माझाच्या हाती. टिंगरेंची नोटीस शरद पवारांना. सुप्रिया सुळे दाव्यावर ठाम. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारच, त्यामुळे नोटीस त्यांनाच. सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. अहिल्यानगरच्या शेवगाव पाथर्डी मतदारसंघात उमेदवार प्रताप ढाकणेंच्या प्रचारासाठी शरदचंद्र पवार पक्षाची सभा. शरद पवार, निलेश लंकेंसह इतरांची उपस्थिती. नाशिकच्या मनमाड शहरात अपक्ष उमेदवार समीर भुजबळांची प्रचार रॅली. शहरातील सर्व महापुरुषांना पुष्पहार घालून समीर भुजबळांकडून अभिवादन. नरेंद्र मोदींची 12 तारखेला चंद्रपूरच्या चिमूरमध्ये सभा. सभेची जय्यत तयारी. 15 एकर परिसरात सभेचं आयोजन. उपमुख्यमंत्री अजित पवारांची पुरंदरमधील सभा रद्द. अजित पवारांची सभा रद्द झाल्यामुळे पुरंदरमध्ये राजकीय चर्चांना उधाण. पिपाणी तुतारी चिन्हाच्या गोंधळाचा फायदा. अजितदादांचीच कबुली. तुम्ही दीपक चव्हाणांच्या प्रचाराला जा, मग मी बघतो तुम्ही आमदार कसे राहता. अजित पवारांचा रामराजे नाईक निंबाळकरांना इशारा. साताऱ्यात भाजपला पिपाणीनं वाचवलं नाही तर इज्जत गेली होती. लोकसभेतील उदयनराजेंच्या विजयावर अजितदादांचं वक्तव्य. उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर. महायुतीचे उमेदवार भरत गावित यांच्या प्रचारासाठी खांडबारा गावात अजित पवारांची सभा. मुंबईमध्ये संविधान बचाव जनतंत्र बचाव कार्यक्रमाचं मवियातर्फे आयोजन. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरे, नाना पटोले, रमेश चेन्नीथलांसह इतरांची उपस्थिती. महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गट वगळता इतर पक्षाचे उमेदवार संजय राऊतांना प्रचारासाठी बोलवत नाहीत. खासदार नरेश म्हस्के यांची टीका. स्वराज्य पक्षाचे उमेदवार अंकुश कदम यांच्या प्रचारासाठी संभाजीराजे छत्रपतींची ऐरोलीत रॅली. दिघा, ऐरोली, कोपरखिरणे परिसरात रोड शो. मुंबईतील भायखळा मतदारसंघात मनसेचा शिंदे गटाला पाठिंबा. मनसेनं यामिनी जाधव यांना पाठिंबा दिल्याची सूत्रांची माहिती.
दहिसरमध्ये भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने. प्रचार दरम्यान ठाकरेंचे उमेदवार विनोद घोसाळकर आणि भाजपच्या मनीषा चौधरी यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद. दुर्घटनाग्रस्त इर्शारवाडीतील गावकऱ्यांना विक्रमी वेळेत पक्की घरं दिली. आता मतदारसंघातील सर्व आदिवासींना पक्की घरं बांधून देणार. उरणचे भाजप उमेदवार महेश बालदी यांचं आश्वासन. भिवंडीमध्ये शिवसेनेचे उमेदवार संतोष शेट्टी यांच्या प्रचार रॅलीला नागरिकांचा प्रतिसाद. शेट्टींचं ठिकठिकाणी महिलांकडून स्वागत. वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरेंकडून प्रचार फेरी. वरळीत आदित्य ठाकरेंकडून जोरदार प्रचार. जितेंद्र आव्हाडांच्या प्रचारासाठी त्यांची पत्नी ऋता आव्हाड यांच्यासोबत पहिल्यांदाच त्यांची मुलगी नताशा आव्हाड सुद्धा मैदानात. विधानसभा निवडणुकीत विजयाचा षटकार मारणार. बैठका घेत हसन मुश्रीफांकडून विश्वास व्यक्त. कागलमध्ये मंत्री हसन मुश्रीफ विरुद्ध समरजित घाटगे असा सामना. लोणावळ्यात सुनील शेळके आणि बापू भेगडेंचे कार्यकर्ते भिडले. भेगडे आणि शेळकेंमध्ये आरोप प्रत्यारोप. सांगलीच्या पलूस कडेगावमधील भाजपचे उमेदवार संग्राम देशमुखांचा गावोगावी प्रचार. केंद्रांच्या सहकार्यातून 5 ते 10 हजार कोटींचा मोठा मदर युनिट आणण्याचं देशमुखांचं आश्वासन. अपक्ष आमदार सुधाकर घारेंच्या कार्यकर्त्याला आमदार महेंद्र थोरवेंची धमकी. कर्जत जवळच्या कडावमधली घटना. घारेंचे कार्यकर्ते मनोहर पाटील यांना थोरवेंकडून शिवीगाळ. मशिदींवरील भोंगे उतरवण्याचं राज ठाकरे गेली 4 वर्ष सांगतायत. मात्र आमच्या सरकारनं हे भोंगे उतरवून दिले का? भरत गोगावलेंचा सवाल. ज्या न्यायदेवतेच्या हातात संविधान दिलं आहे तो देश कधीही संविधान बदलू शकत नाही. फेक नरेटिव्ह पसरवणाऱ्या विरोधकांच्या वक्तव्यावर शिंदे गटाचे आमदार भरत गोगावलेंचं उत्तर. ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनील तटकरेंना सोडून जाणाऱ्या कार्यकर्त्यांना भरत गोगावलेंचा टोला. शिवरायांसोबत लाखो सैन्य नव्हतं तरी देखील जे मुठभर मावळे होते ते पण जीवाला जीव देणारे होते. गोगावलेंचं वक्तव्य. कोकणातील रिफायनरी हा विषय संपलाय. स्थानिकांच्या विरोधामुळे त्या ठिकाणी आता 2 पर्यावरणपूरक प्रकल्प आणणार. राजापूर मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार किरण सामंत यांची माहिती. एमआयएम सोबत युती नको दाखवायचं आणि आतून युती करायची. दीपक केसरकरांचा उद्धव ठाकरेंना टोला. उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व दाखवण्यापुरतंच राहिलंय. केसरकरांची टीका. बीडचे माजलगावचे उमेदवार प्रकाश सोळंकेंच्या प्रचारासाठी पंकजा मुंडेंची सभा. तर धनंजय मुंडेंच्या प्रचारासाठी परळीत भाजपच्या बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक. ईडीच्या भीतीनं आम्ही भाजपसोबत गेलो असं भुजबळ म्हणतात. भुजबळांच्या वागण्यातून लाचारीचं दर्शन घडलं. परांडाचे शरद पवार गटाचे उमेदवार राहुल मोटे यांचा भुजबळांवर हल्लाबोल. छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्रीच्या उमेदवार अनुराधा चव्हाण यांची रॅली. मतदारसंघामध्ये घेतल्या गाठीभेटी. तुळजापूरच्या वंचितच्या उमेदवार स्नेहा सोनकाटेंना जिल्हा निवडणूक विभागाची नोटीस. प्रचार साहित्यात आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याप्रकरणी नोटीस. भंडाऱ्याच्या साकोलीचे माजी आमदार बाळा काशीवार यांच्यासह 4घांची भाजपमधून हकालपट्टी. महायुती उमेदवाराच्या विरोधात प्रचार करत असल्यानं कारवाई. काटोलमध्ये अनिल देशमुखांच्या घराणेशाही विरोधात मतदान करण्याचं भाजपचं आवाहन. काटोलमध्ये घराणेशाही संपवून एका सामान्य कार्यकर्त्याला संधी द्या. भाजप उमेदवार चरणसिंग ठाकूर यांचं आवाहन. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची लेक प्रिया पटोले निवडणूक प्रचारात. दररोज 10 गावांना भेटी देऊन प्रिया पटोले यांचा मतदारांशी संवाद. ग्रामीण भागात शेतीचं काम सुरू असल्यानं उमेदवारांकडून अनोखी शक्कल. संध्याकाळी 5 नंतर उमेदवारांकडून कॉर्नर सभांचं आयोजन. ठाण्यातील 18 विधानसभा मतदारसंघातून गृहमतदानासाठी एकूण 933 जणांची नोंदणी. त्यापैकी एकूण 202 मतदारांनी गृहमतदानाचा हक्क बजावला. निवडणुकीच्या प्रचारासाठी लागणारं साहित्य बाजारात विक्रीसाठी. अपक्ष उमेदवारांच्या चिन्हाचं देखील साहित्य बाजारात. कल्याणच्या गांधारी परिसरात एटीएम व्हॅनमध्ये आढळली 1 कोटी रुपयांची रक्कम. निवडणूक भरारी पथकाची कारवाई.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आतापर्यंत 50 कोटींची रोकड जप्त, 264 भरारी पथकाकडून आतापर्यंत 49 कोटी 7 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल आणि रोख रक्कम जप्त. मनसे कार्यकर्ता जय मालोकारच्या मोठ्या भावाला जीवे मारण्याची धमकी. विजय मालोकार अकोला पूर्व मतदारसंघातून अपक्ष उमेदवार. फलाट तिकीट विक्री पुन्हा सुरू करण्याचा रेल्वे प्रशासनाचा निर्णय. सणासुदीच्या काळात होणारी गर्दी लक्षात घेता निर्बंध लावण्यात आले होते. धमक्यांमुळे सलमान खानच्या सुरक्षेत वाढ. सध्या हैदराबादमध्ये सलमान खानच्या सिकंदर सिनेमाचं शूटिंग. बाजारात कांदा आणि लसणाचा तुटवडा. कांदा 80 रुपये किलो तर लसूण 400 रुपये किलोवर. नंदुरबार बाजार समितीत हिरव्या मिरचीला चांगला भाव मिळाल्यानं शेतकऱ्यांकडून हिरव्या मिरचीच्या विक्रीला पसंती. परिणामी लाल मिरचीची आवक घटण्याची शक्यता. भिवंडीच्या मराठीपाडा येथे छत्रपती शिवरायांचं मंदिर उभारण्याचं काम अंतिम टप्प्यात. ठाकरेंच्या शिवमंदिर बांधण्याच्या निर्णयाचं शिवभक्तांकडून स्वागत. रायगडच्या महाड तालुक्यातील साकडीमध्ये तरुणाला लाकडी दांडक्यानं बेदम मारहाण. महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरच्या कांचनवाडी उड्डाणपुलाखाली ट्रकचा ब्रेक फेल होऊन अपघात. उड्डाणपुलाच्या खांबाला ट्रक धडकला. चालकाचा जागीच मृत्यू. वर्ध्याच्या सिंधी रेल्वे भागात कांढळ इथं नोटांचे स्क्रॅप वाहून नेणाऱ्या ट्रकला आग. नागपूर हैदराबाद महामार्गावरची घटना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.